बोंडाची साईज कशी वाटते तुम्हाला? ती साईज मोठी आहे, भरपूर पाहू शकता तुम्ही, 5 पाकळीचं बोंड आहे. विशेष ताण नाही त्यात वेचणीला. वेचणीला सोपं आहे. हा सोपा आहे. सर राजेंद्र जयसिंगपुरे. अच्छा, कोणती व्हेरायटी लावली मी? मी तुलसीची कबड्डी लावलेली आहे. हे गाव कोणतं आहे? गाव तळेगाव दसासर, तालुका तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती. कोणती व्हेरायटी लावली मी? मी तुलसीची कबड्डी लावलेली आहे. कबड्डी व्हेरायटी लावली. काय चांगलं वाटते व्हेरायटी बद्दल तुम्हाला? व्हेरायटी मध्ये भरपूर काही असं सांगण्यालायक आहे. हा हा याच्यामध्ये जे सुरुवात पासून जे बोंड आहे हा तर गोड बोंड, वरचे बोंड, पूर्ण साईज चांगलेली आहे. सिरीज 1 नंबर आहे. अच्छा, बोंडाची साईज कशी वाटते तुम्हाला? ती साईज मोठी आहे, भरपूर पाहू शकता तुम्ही, 5 पाकळीचं बोंड आहे. हो. आणि कापूस वेचायला कसा वाटला तुम्हाला? वेचणं झालाय का याच्यातलं? हलका आहे, हा. काही असा विशेष ताण नाही त्यात वेचणीला. वेचणीला सोपं आहे. हा सोपा आहे. याच्यातला कापूस वेचून झाला का तुमचा? हा वेचून झाला आहे. किती झालाय? 2 एकर क्षेत्र आहे. 12 क्विंटल कापूस निघालेला आहे माझा. 12 क्विंटल निघालाय 2 एकर मध्ये. आणखी इथला माल शिल्लक आहे. आणखी हे बोंडे वेगळेच आहे. हा खत किती झाले याला? खताची डोसेस? 3 झालेले आहे. 3 फवारणी झालेल्या आहे. 3 खत आणि 3 फवारणी. व्हेरायटी कशी वाटते दादा मला? तर बाकी व्हेरायटी असेल तुमच्याकडे त्यापेक्षा व्हेरायटी आहे. हे कबड्डी कशी वाटते? पण हे थोडं मेंटेनन्स कमी आहे हिचं. आणि उत्पादनाला कशी राहील तुम्हाला? उत्पादनाला आता माहित पडेल शेवटी. तर सध्या तर व्यवस्थित वाटलं आपल्याला. सध्या कापूस चांगला आला. हा